मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांनी गजेंद्र अण्णा कुल्लोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सोमवारपेठ येथील कोळेकर मठात प्रभागातील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेतून गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले। तसेच अनेक गरीब नागरिकांना आयुष्मान भारत ई-श्रमचे वाटप करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांनी सुरू केलेल्या माणुसकी फाउंडेशनचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवदेव स्वामी महाराज, सोमशेखर हिरेमठ स्वामी, शिवशंकर हिरेमठ स्वामी, सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत खाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, विठ्ठल तात्या खोत, चंद्रशेखर सगरे, माजी महापौर संगीता खोत, ॲडव्होकेट बिल्किस शेख, माजी सभापती गायत्री कुल्लोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। किती वेळा तुम्ही जेलला जाणार, किती कष्ट घेणार, असंच तुम्ही किती वेळा जाणार म्हणता। देशाला स्वातंत्र्य मिळूपर्यंत कितीही मला कष्ट देऊ दे, प्राण देऊ दे, हे देशाचे सुखासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशाच्या उन्नतीसाठी, देशवासियांसाठी मी जन्म घेऊन आलेला आहे। त्या सेवेसाठीच मी व्यतीत करणार। कधी मिळते मिळू दे, एक ना एक दिवस माझा जन्म हक्क आहे। स्वातंत्र्य घ्यायचे माझा जन्म हक्क आहे। मी एक दिवस स्वातंत्र्य घेऊनच राहतो। म्हटलं एवढं कष्ट करून तुम्ही काय करणार? तुम्ही काय पंतप्रधान होणार का राष्ट्रपती होणार? आणि काय तुमची अपेक्षा आहे? जगामध्ये लोक स्वतःसाठी अपेक्षेशिवाय कुठलं काम करत नाही। एवढं तुम्ही करायला लागल्यामुळे तुमच्या जर काहीतरी अपेक्षा असेल ना, तुम्ही विचारावर देशाला स्वातंत्र्य मिळाले का पहिला तुम्ही पंतप्रधान होणार का राष्ट्रपती होणार? मी काही होणार नाही। देशाला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळते त्या दिवशी कुलभूषण कॉलेजमध्ये जाऊन मी शिक्षक होऊन मी सेवा करतो, शिक्षक होऊन मी शिक्षण देतो। म्हणेला किती स्वार्थ आणि किती निस्वार्थ आहे बघा। एक दिवस किंवा एक रात्री जेलमध्ये जाऊन आले तर आमचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न बाळगतो, अनेक वशिले लावतो, एक वर्ष जेलमध्ये होतो म्हणून सर्टिफिकेट आणतो। कशासाठी? अनिश्चित शाश्वत नाही, अशाश्वत खुर्चीसाठी धडपड करतो। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठलेही स्वप्न नाही, कुठलीही अपेक्षा नाही, निस्वार्थ बुद्धीने देश सेवेसाठी हे देशची प्रजा, हे लोक आनंदीने जगले। हे कष्ट दूर झालं, बंधनात